आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसी मसाला मार्केटचे नाव 14 मार्केट असल्याचे बोलले जाते। याचे कारण या मार्केटमध्ये 14 प्रकारचे शेतमाल विक्रीसाठी येत असतात आणि त्यामुळे 14 असोसिएशन सुद्धा आहेत। या सर्व असोसिएशनच्या वतीने नवी मुंबई मर्चंट चेंबर 3 ते 4 दशकांपासून काम पाहतात आणि यामध्ये सर्व संघटनांचे पदाधिकारी असतात। या 14 मार्केटमध्ये मसालापासून ड्रायफ्रुट्स पर्यंत हजारो कोटींची उलाढाल होत असते। मात्र एवढ्या महत्त्वाच्या असणाऱ्या या मार्केटमध्ये सध्या बाजार घटकांची सोयी सुविधा रखडली आहे। ही सुविधा नेमक्या कोणामुळे रखडली आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये। मार्केटमध्ये खड्डे, रस्ते, अनधिकृत बांधकाम, कॅन्टीनचे गोडाऊन मध्ये रूपांतर, एफएसआय घोटाळ्यामध्ये मार्केटमधील सचिवांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल, या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? एकीकडे हे व्यापारी प्रतिनिधी म्हणतात की हे मार्केट इंटरनॅशनल मार्केट आहे, मात्र इंटरनॅशनल मार्केट करण्याआधी याला राष्ट्रीय मार्केट करा अशी येथील व्यापाऱ्यांची मागणी आहे। मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये एकूण 666 गाळे, 21 कॅन्टीन व एक मध्यवर्ती सुविधा इमारत आहे। मात्र काही व्यापारी प्रतिनिधींनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून या 21 कॅन्टीनचे अनधिकृतपणे गोडामात रूपांतर केले आहे। तसेच 8 ते 10 गाळ्यांवर अनधिकृतपणे बदामाचे कारखाने उभारण्यात आले आहेत व बाकी 5 ते 6 गाळ्यांवर मोठमोठ्या मशीन टाकून बारदाने छापण्याचे कारखाने सुरू करण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त काही ठिकाणी खाद्यतेलातील भेसळ, विंग मधील पॅसेज सुद्धा भाडेतत्वावर दिल्याचे समोर आले आहे। सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की शौचालयावर शुगर असोसिएशनच्या संस्थेने अनधिकृतपणे आलिशान कार्यालय उभारले आहे। आपले गाळे भाड्यावर देऊन काही मोठे व्यापारी बिल्डर सुद्धा बनले आहेत। काही संस्थांनी वायर हाऊसच्या जागेवर मोठा बांधकाम करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। त्यामुळे या मार्केटमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे व्यापारी व कामगारांना खड्ड्यात टाकून हे लोक मजा करत असल्याचे बोलले जात आहे। म्हणूनच मार्केटमध्ये विकास कामे रखडण्यामागे केवळ अधिकारी नसून व्यापारी प्रतिनिधी सुद्धा जबाबदार आहेत। त्याचबरोबर मार्केटमध्ये अनधिकृतपणे किरकोळ व्यापाराला दुजोरा देणारे काही व्यापारी देखील नक्कीच कारणीभूत आहेत। त्यामुळे येथील बाजार समितीचे अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी व माथाडी नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न न केल्यास येत्या काही दिवसात या मार्केटमध्ये मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट। यहाँ पर हर काम में इतनी बेदरकारी है कि वास्तव में ये इंटरनेशनल मार्केट है और इसकी परिस्थिति बहुत गंभीर है। यहाँ पर कम से कम 50,000 परिवारों को रोजगार होता है, वो ध्यान में रखते हुए सरकार से हमारी विनती है और आने वाले दिनों में हमारा सत्याग्रह आंदोलन बिल्कुल होने वाला है, क्योंकि तारीख पे तारीख हर चीज में वायदे पे वायदा, और रोजगार कमाने के लिए हम यहाँ आते हैं। यहाँ पर कोई किसी का पेट भरने के लिए हमारे यहाँ महिला कामगार, हमारे यहाँ माथाड़ी कामगार, ट्रांसपोर्ट बंधु सभी, कभी पानी का, कभी शौचालय का, जो भी है, ये समस्या जो है उसके लिए उजागर करने के लिए हम व्यापार में से कब समय निकालें। अगर प्रशासन काम करने में निष्फल होता है तो उसकी जिम्मेदारी हम पर होती है। बड़ी ताज्जुब की बात है कि व्यापारी व्यापार करता है, करोड़ों रुपए का उलाढाल करता है, सरकार को राष्ट्र की सेवा में कर भरता है, टैक्स भरता है, क्या वो घोटाला करता है? क्या आपका समस्या क्या था? आज परिस्थिति ऐसी हो गई है मार्केट के अंदर कि ये उनकी मूलभूत सुविधा देने को सक्षम नहीं है। ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।